मुळे डॉक्टर म्हणून आमच्या इथे जे आहेत त्यांची SD गाडी होती. अच्छा. आणखीन पानगळ्यांची सायकल. काय हो, मला जमलीच नाही ना. जमलंच नाही. पण प्रयत्न केलात. 35-40 वर्ष होऊन गेली. कलर तसाच आहे. बरोबर. डोळ्यात पाणी येते तुमच्या. आठवण आली. आठवण. असा इथे दरवाजा आहे, तिकडे पण दरवाजा आहे, समोरासमोर 2 दरवाजे आहेत. ते हवा पास होण्यासाठी केलेलं आहे ते. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण लांजा तालुक्यातील पेरवली गावातील मांडवकरवाडी इथे आलेलो आहोत. या ठिकाणी यायचं कारण आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी आज ज्यांच्याबरोबर संवाद साधणार आहे सुरुवातीला, त्यांचा आपण गेल्या आठवड्यातील मंगळागौरीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा परिचय जाणून घेतला होता. परंतु जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया. काका नमस्कार. 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 सुरुवातीला आपलं नाव. माझं नाव सदाशिव गजानन पाध्ये, राहणार वेरवली खुर्दच. इथून साधारण 3 किलोमीटरवर आमचं घर आहे. इथे आपण आत्ता मांडवकरवाडीमध्ये आलो आहोत. बरं. मांडवकरवाडीमध्ये येण्याचं मित्रांनो कारण असं आहे की ह्या ठिकाणी एक 70 वर्ष वय असल्यामुळे मी त्यांना आजोबा म्हणेन, परंतु त्यांना तुम्ही बघाल तर ते आजोबा बिलकुल वाटणार नाही. तर मी त्यांना ह्या व्हिडिओमध्ये काका म्हणूनच संबोधणार आहे. तर या पानगले काकांना भेटण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि ह्यांचा रेफरन्स, यांचा संदर्भ मला पाध्ये काकांनी, त्याचप्रमाणे वल्लभ बाटले म्हणून आमचे वेरवलीतील मित्र आहेत, त्यांनी दिला होता. तर ह्या पानगले काकांचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण एकदा पाध्ये काकांकडून जाणून घेऊया. पानगळे हे आपल्या इथेच याच वेरवली गावामध्ये 7वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. त्यांचं वय आत्ता 70 आहे. वैशिष्ट्य म्हणजे साधारण 7वी नंतर ते मुंबईला जाऊन तिथे त्यांनी जे काही टेलरिंगचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ते वडिलांबरोबर इकडे शेती करायला म्हणून आले आणि इथे शेती करता करता त्यांनी टेलरिंगचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून त्यांनी भांबेड गाव निवडलं आणि तिकडे जाण्यासाठी रोज जाणं येणं, त्या काळातल्या सुविधा नव्हत्या, त्यांनी एक सायकल घेतली. बरं. आणि त्या सायकलनं आज तागायत ते त्यांचा धंदा त्यांनी चालू ठेवलेला आहे. बरं. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण याच्यात सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची अन्य गाडी किंवा काही कुठल्या वाहनाचा वापर केलेला नाही आजपर्यंत. त्यांच्या अशाच प्रकारे त्यांची ती सायकलची ही चालू आहे. बरं. आणि हे पानगले काकांचं घर आहे, बरोबर. मित्रांनो, आजच्या युगात आपण आपला प्रवास कसा अधिक चांगला होईल यासाठी झटत असतो. प्रत्येकजण कमीत कमी दुचाकी, त्यानंतर मग स्वप्न कधी संपत नसतात, मग 4 चाकी, त्यानंतर मग विमान, हेलिकॉप्टर, काय 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 जहाज, प्रत्येक प्रकारचे प्रवास आपण करत असतो आणि प्रत्येकाला एक आरामदायी प्रवासाची स्वप्न असतात. तर त्या दृष्टीने आजच्या काळात प्रत्येक घरोघरी दुचाकी ही असतेच, परंतु पानगले काकांकडे अद्याप दुचाकी वाहन नाही आहे. दुचाकी जी आहे ती म्हणजे त्यांची सायकल, परंतु कुठलंही इंधन वापरून लागणारी गाडी आजपर्यंत त्यांनी वापरलेली नाही आहे. आणि आपल्यासमोर पानगले काका आहेत आणि त्यांच्या घरी आपण पोचलेलो आहोत. तर ह्या पुढे आपण आता पानगले काकांशी संवाद साधणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या आयुष्यात आत्तापर्यंत वाटचाल केलेली आहे. त्यांचं घरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. आता आपल्या बंडू काकांनी आणि वल्लभ बाटले यांनी दिलेल्या माहितीनुसार मी इथपर्यंत पोचलो आणि त्यांच्याकडून मला तुमचा जो सायकलचा प्रवास आहे आत्तापर्यंतचा तो खूप प्रेरणादायी वाटला. आणि ही गोष्ट जी आहे ती आपल्या छोट्याशा चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा झाली. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर सुरुवातीला तुमचं संपूर्ण नाव. काशीराम कृष्णा पानगळे. बरं. आणि तुमचं शिक्षण किती झालंय? नॉन मॅट्रिक. नॉन मॅट्रिक. बरं. तर शिक्षण आणि जन्म कुठे झाला तुमचा? शिक्षण इथे गावी, अर्धा शिक्षण गावी झालं, अर्ध शिक्षण मुंबईला झालं. मुंबईला झालं. आणि जन्म गावी. जन्म गावी झाला. वेरवलीतला. हां. बरं. 15/6/1955. हां. बरं. आता आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो आहोत ती म्हणजे तुमची सायकल. इथे सायकल दिसते, हीच सायकल जी तुम्ही आतापर्यंत चालवत आलेला आहात.
आतापर्यंत अंदाजे या सायकलनं तुम्ही किती किलोमीटर प्रवास केलेला आहात? अंदाजे आता तसा आपण बोलायला गेलो तर नेहमीचा प्रवास माझा 14 किलोमीटरचा आहे. 14 सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 बर. नेहमीचा. एक महिन्याचा किती होतात? 14 त्रिक 42, बरोबर. 420. हम्म. 420 असे 12 महिने आपण भरले. अशी वर्षे आता 50-49 चालू आहे. बर. 20व्या वर्षापासून मी सायकल माझ्या हातात आहे आणि मी चालवतोय. हम्म. 20व्या वर्षापासून 76-75ला शाळा म्हणजे शाळा सोडली 75ला. हम्म. 76ला मी शिक्षण मध्ये क्लास शिवण क्लास घेतला शिवडीला. हम्म. शिवडी गोलंजीमध्ये माझा अर्ध शिक्षण झालं. हम्म. पोईवाडी शाळेमध्ये अच्छा. मुंबई हम्म. 5वीपर्यंत. बर. तिथून ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे केलं आणि धंदा हे केला म्हणजे शिक्षण शिवण क्लास घेतला. शिवण क्लास घेतल्यानंतर भांबेडला आम्ही दुकान खोलला. हम्म. ते लाखन शेठच्या बिल्डिंगमध्ये. हम्म. लाखन शेठच्या बिल्डिंगमधून काही वर्षे गेल्यानंतर आम्ही त्यांना तिथून सोडले आणि मग सुभाष गांधी आमचे सुभाष सकाराम गांधी भांबेड पेठदेव हम्म. तिथे 20 वर्ष होतो. हम्म. आणि आता तिथे पात्र्यांचीच आता दुकान खोललं आहे. बर. भाडोत्रीत. अच्छा. भाडोत्रीत आहे. आता ही जी सायकल दिसते ही सुरुवातीपासून हीच सायकल आहे की नाही, बदलली? नाही, ही तिसरी सायकल. तिसरी सायकल. पहिली सुरुवातीला हेरकुलस. अच्छा. हा मित्राने आमच्या दिली होती ती हेरकुलस सायकल. बर. आता ही कुठच्या ब्रँडची आहे? BSNL. ही आता कोहिनूर आहे. कोहिनूर. कोहिनूर बर. कोहिनूर आहे. कधी गेअरवाली सायकल वगैरे घ्यावीशी नाही वाटली? गेअरवाली बसवायचा विचार होता, बसवला होता, पण मनेरने बसवला ते पण मला काय उपयोग नाही, मग काढून टाकले परत गेअर. अच्छा. गेअरची सायकल बंद केली. घ्यायचं नाही. ते आपलं हे बिनधास्त होतं म्हणजे काही तासते नाही असं. बर. ठीक आहे, आपण तुमच्या सायकल प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. हा. तो त्याच्या आधी आपण तुमचं घर काय आहे, तुमचं कसं कसं ते दाखवा आम्हाला. हे इकडे ह्या बाजूला असा जरा म्हणजे परिसर असा लिंबू वगैरे असे लिंबाची झाडे आहेत हम्म. आणि ग्रिल वगैरे अशी बसवले, लहान मुलं वगैरे जाऊन पडू नयेत म्हणून अच्छा. अशी बसवले. ही झाडी थोडीशी आहे, नरवेलाचं झाड आहे, थोडंसं लागतं म्हणून ते केलेलं आहे. ही तुळस. इकडे तुळशी वृंदावन. हा तुळस. हा तुळस. हम्म. घरात कोण कोण असतं तुमच्या? घरात आत्ता आम्ही नवरा बायको दोघं जण आणि भाऊ आणखी भाऊच आहे. दोघं 14 जण आम्ही आहोत. 4 जण. आई आमची मयत झाली अच्छा. शिमग्यामध्ये. बर. आणि भाऊ आमचा गेल्या वर्षी मयत झाला. बर. त्याचा अमावस्याला वर्ष श्राद्ध झालं. हम्म. 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 त्याच्यामुळे आमचा संसार संपूर्ण आम्ही सोडून दिला. बर. आम्ही खरं शेतकरी होतो पण करणार काय. बरोबर. हां आतमध्ये बघूया आपण. हां या बघा तुम्ही दाखवाल तर आतमध्ये या, मी दाखवतो ना. हे आमचं टेलरिंग इकडे मशीन दुसरी आहे. अच्छा. काय या टेलरिंग मशीन दुसरी आहे म्हणजे इकडे घरी काम करतो. बर. हां घरात सुद्धा काम करता घरी म्हणजे? घरी पण काम करतो. बर. हे इकडे आम्ही संपूर्ण 2 पिढ्या आम्ही एका ठिकाणी आहोत. अच्छा. 2 पिढ्या आम्ही एका ठिकाणी आहोत. त्याच्यामुळे ह्या रूम पाडून ठेवले पण वेगळं आम्ही नाही. बरोबर. आज ना उद्या बायचान्स वेगळं झाले तर परत फाळणी नको म्हणून रूम पाडून ठेवले असं. बर. बाकी काय नाही. बरोबर. आमचे वडील माझे हे 2 पिढ्या आम्ही एका ठिकाणी आहोत. अच्छा. हे आमची मिसेस. बरं. मणक्याचा प्रॉब्लेम झालाय. होय. होय ते आता त्याच्यामुळे सगळी शेती सोडावी लागली. बर. नाही विलाज आहे असं झालं. काकू नमस्कार. हां मंदाच आहे गावाला. असं आहे. काय नाव तुमचं? माझं सुरेखा पाशिराम पानघाले. हां. बरं. ठीक आहे, आपण बोलूया तुमच्याशी सुद्धा. हा हा. आधी घर बघून घेऊया पूर्ण. इकडे आपले सगळं संसार पूर्ण. हम्म. हम्म. तो आता काय एकदमच उघड नको होईल कारण जरा दिसतंय खराब आहे. असू दे. हां कोकणी माणसाचं घर असं असतं. हा किचन रूम. हम्म. इकडे किचन आहे. हे घर किती साली बांधलेलं आहे? तरी आता 10-11 म्हणजे 13-14 वर्ष झाली.
13-14 वर्ष. 13-14 वर्ष जास्त होऊन गेले. अच्छा. काकू नमस्कार. नमस्कार. तुम्ही सुरुवातीला तुमचं मगाशी नाव सांगितलं, तर काकांची इतके वर्षांची जी तपस्या आहे सायकल चालवण्याची, ती आजच्या काळात सुद्धा खरंच कौतुकास्पद आहे. तर तुम्ही कधी बसलायत काकांसोबत सायकलवर? होय बसले बसलायत. बसले. तर तुम्हाला सायकलच्या तुमच्या आठवणी कशा आहेत? सायकलवर म्हणजे काय, डॉक्टरकडं गेलं ना का ते आणायचं सायकलवरून. म्हणजे काय आहे? हां, असंच कधी फिरायला गेलात कुठे? नाही असंच नाही. हां. माहेरात जाताना ना त्यांचं ॲक्सिडेंट हे झालं होतं. तुम्ही दोघंही होतात? नाही, हां ते एकटेच होते. हां. मग ते एकटंच कुठं ते पडले, तर मग आल्यावर ते सांगत होते. म्हणजे सासूरवाडीला जात होते? हां जात होते. हां. एक काय 2 व्हीलर घ्यायला काय मोठा विषय नाही त्यांच्यासाठी, हां. पण तरी पण ते सायकल चालवतात अजून. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं, काय ते म्हणतात की मला काय नको, माझी आपली सायकल आहे ती बरी आहे, अच्छा, असं म्हणतात ते. बरोबर. सायकल आपली असले ॲक्सिडेंट म्हणा, काय झालं कुठं काय झालं, हम्म, ते सायकल आपली बरी. तुम्ही कधी सांगितलं नाही त्यांना गाडी घ्या म्हणून? सांगितलं, हां. पण ते नाही म्हणतात ना. अच्छा, हां, त्यांना सायकलच आवडते. सायकलच आवडते. सायकल दुसऱ्याला कधी देतात वापरायला? नाही. जेव्हा पड जपतात, हां, दुसऱ्याला देत नाही हात दुसऱ्याला लावायला. नाही देत. तुमचं माहेर कुठे? माझं माहेर नेरलं. नेरला. म्हणजे किती किलोमीटर इथनं साधारण? एक किती वेळ लागतो जायला? जायला भरपूर वेळ लागतो, म्हणजे एसटीन जायला काय 2-3 तास लागतात. होय, होय. बरंच लांब आहे. मग अच्छा, पाचलच्या पुढं. होय काय? हां, बरोबर. मूर आहे ना, मूर, हां मुराच्या मूर, सावडव, हां हां हां. सावडवच्या पहिलीकडं हे आहे नदी पहिली. बरं. हां, मग तुमचं शिक्षण वगैरे कुठे झालं? शिक्षण माझं इथंच झालं गावाला, 7वी पर्यंत नेरल्यात. नेरल्यात? हां, नेरल्यात कितवी? 7वी पर्यंत? 7वी पर्यंत. बरं. आणि जेवण वगैरे येत होतं की इकडे आल्यावर शिकलात? इकडं आल्यावर शिकले. तेव्हा काही येत नव्हतं? काय नाही. कधी झालं लग्न? किती वर्षाचे असताना? काहीतरी 20 वर्ष, 20-21 वर्ष झाली होती. अच्छा. मुलं आता जातात, ही झाली मोठी शिक्षणवाली झाली, ते जातात जिकडे तिकडे. आम्ही कुठे जाणार, आम्ही इथेच राहणार गावाला. मुलांनी इकडे यावं परत असं वाटत नाही? वाटतं यावं, आपल्याला भेटावी आहे असे वाटतात मुलं. मुलं का नाही राहत इथे, काय वाटतं? इथं का राहतील, ती त्यांचे हे आहेत ना, कामं आहेत तिकडे, नोकरी धंदे. मग ते त्याच्यासाठी ते हे करतात. त्यांना रजा असेल तेव्हा इकडे यायचं बघतात. तुमची काय मुलं बाळ? माझी मुलं 3 पोरी तेवढे आहेत. अच्छा, हां, लग्न झाली सगळ्यांची? दोघींची लग्न झाली, एक आहे लग्नाची माझी, ती अपंग आहे. अच्छा, ती कुठे मग आता? मुंबईला आहे, ठाण्याला, बहिणीकडे. अच्छा, बर. तिन्ही मुली? हां, तिन्ही मुलं. 2 मुलींची लग्न झाली? हां, 2 मुली नातवंड वगैरे आहेत? आहेत. वा. हां, मुलगा मुलगी आहे. अच्छा. दोघी विना. डोळ्यात पाणी येते तुमच्या? आठवण आली? आठवण. काय सांगाल आता? मुली पण बघतील तुमच्या हो, हा व्हिडिओ, मग मुलींसाठी काय मेसेज द्याल? काय सांगणार, मुलींचा काय, माझ्या मुली आपल्या सुखी राहाव्या हेच वाटणार. येणार आहेत त्या आता गणपतीला. गणपतीला येणार आहेत? हां. बरं. मग तुमच्या हातचं काय आवडतं मुलींना? माझ्या हातचं काय, त्यांना मी काय बनविलं तर त्यांना आवडतं. तुमच्या हातचं सगळंच आवडतं? हां, सगळंच आवडतं. तरी पण काय एक विशेष काय करता तुम्ही? विशेष काय, शाकाहारी मांसाहारी मध्ये काय? शाकाहारी मांसाहारी. शाकाहारी आपली भाजीपाला ह्या. हां. आणि मांसाहारीत? मांसाहारी आपली काय ताजी मच्छी कुठं काय असली तर. हां, बनवता सगळं तुम्ही? बरोबर. मासे बिसे. बरं, चालेल. तुमच्याशी असं गप्पा कुणी मारल्या नसतील बरेच दिवसात. नाही. आज मी आलो आणि मला तुमच्याशी गप्पा मारायला मिळाल्या ह्या निमित्ताने, हे माझं भाग्य. तुमचे आशीर्वाद राहू देत नेहमी पाठीशी. आणि आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी. तुम्हाला एक चांगलं आरोग्य मिळू दे हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद.
तो वडिलांचा फोटो ते तिथनं चुलते आणखी हे चुलते बरोबर. इकडे देवघर. देवघर. अच्छा. इकडे हा भाऊ इकडे आता 2 नंबर इथं आहे ना तो. इकडे पण मशीन वगैरे आहे हा इकडे पण मशीन आहे तुमच्या शेजारींची मंदा. हा. इकडे जमीन ठेवली आहे अजून. हा. वा. ही नवीन आणलेली आहे मशीन आता चालू. ते मी परवा जोडून दिली. ही पहिली जुनी आहे. जुनी काम बरोबर देत म्हणून नवीन घेऊन आली. अच्छा. असं. बर. रूम इकडे किचन बाथरूम वगैरे. इकडे टाकी वगैरे सगळं संपूर्ण बसून घेतलेलं आहे. ओके. तो टाकी बसायला उलट त्रास झाला पण काही इलाज नाही कारण ते बसवताना डोक्याला चालवताना बरोबर त्रास झाला. आणि ह्या आमच्या आईसाठी म्हणून संडास केलेला. अच्छा. बरोबर. आईसाठी हा गोटा. गोठ्यात गुरं आहेत? नाही आता गुरं नाही, ते खाली खाली आहेत, येतील आता. अच्छा. किती गुरं आहेत? 4 आहेत. 4 आहेत. एक गाय दुभती चालू आहे. अच्छा. वासरू आणखीन एक गाय आता आणि दुसरी एक गाय वापले. मग त्यांचं कोण बघतं सगळं? तो पांढरा हे आमच्या म्हणतात मिस्टर. अच्छा. तुमच्या गावात नाही ते मिस्टर. हा हा. बर. हे इकडे धूर होतो म्हणून इकडे चूल केलेली आहे. बर. म्हणजे भाकरी वगैरे भाजायला किंवा काय पाणी बिणी तापवायचं असं आहे. बर. वरती येत आहे. हो. वरती येत आहे. हो हो. अशा लोखंडी जिना आहे. लाईट आहे वर. आहे लाईट आहे वरती. बघा 70 वर्षाचे काका आहेत. ते फटाफट जिना चढून कसे गेले बघा. 70 वर्षाचे लोक आता व्हिडिओ बघत असतील तेव्हा तुलना करतील. वा. ही सार्वजनिक भांडी आमची इथे असतात आमच्या ताब्यात. होय काय? आता तर मांडवकर सार्वजनिक म्हणजे वाडीची? हा होय. वाडीचे आम्ही 4-5 करतो. चंद्रकांत मांडवकर आता आले ते मांडवकर असे. आणि तो आता मंगू म्हटला ना मी तो एक आहे आणि असे लोक आहेत. बर. आणि हे आहे सुंदर वेरवली गाव. हा हे परिसर आमच्या पुतण्याचा विचार होता एकाच बाजूला असे ग्रिल बाजू आहे. मी म्हटलं नाही 4ही बाजूला होऊन जाऊ दे ना. बरोबर. म्हणजे बरं पडेल. बरोबर. अडथळा नको परत मागे जा परत पाठी या असं. इथून परिसर बघितला हा तर कोकण म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे हा मुंबईत राहिलेला असून तुम्हाला परत गावी यावं असं वाटलं? यावं असं वाटलं. कसं काय? ते टेलर कामसाठी. आणि वडिलांचं तिकडे पण करू शकतो. आमच्या वडिलांचं म्हणणं आहे बरोबर. म्हणजे वडिलांचा असा विचार होता की खेडेगावात म्हणजे गावात करायचा नोकरी करायची नाही व्यवसाय करायचा. हा व्यवसाय करायचा असं. त्याच्यासाठी आम्ही इथं. आणि तो भाव आता मयत झाला त्याला आम्ही मिलमध्ये ठेवला होता पण तो 82 संप काळामध्ये तो घरी आला तो मग राहिला. पण आज आता मुलं 10वी-12वी झाली की मुंबईत जायचं बघतात. तर मग त्यांना ते आकर्षण असतं की मुंबईचं राहणीमान, मुंबईत सगळं असं एकदम भारी भारी सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला तसं आकर्षण कधी वाटलं नाही? आकर्षण नाही वाटलेलं कारण वडिलांचा आम्ही शब्द मान्यता केली असं. वडिलांचा शब्द आम्ही नाही कधी अमान्य नाही केला. बरोबर. वडिलांचे विचारच होते की नोकरी करायची नाही. म्हणजे नोकरी शिक्षण आता अपुरं आहे ना पण नोकरी करायची नाही. आपण स्वतःहून धंदा शेती वगैरे करायची असं. बरोबर. तब्बल 1 लाख किलोमीटर तुम्ही सायकल आतापर्यंत जवळजवळ चालवली आहात. नेहमीचीच. आतापर्यंत आपण सगळे मोजले किलोमीटर्स. तर ह्यामध्ये तुम्ही नेमकं सर्वात लांबचा पल्ला आतापर्यंत कुठला गाठलाय? हरचेरी, पुनस, पावस, पूर्णगड, राजापूर, धारतळा, कशेळी बांध वगैरे. कशेळी बांध लास्टची खाडी. हो. पूर्णगडच्या पाठी. नमस्कार. माझं नाव शंकर गणपत मांडवकर. राहणारा वेरवली मांडवकरवाडी. आणि तुम्हाला सांगायचं असं आहे की आमच्या इथे एक व्यक्तिमत्व आहे जे आम्ही त्यांना लहानपणापासून पानगळे आप्पा म्हणून आमच्या लहानपणापासून सर्वांच्या मनात बसलेले पानगळे आप्पा. मला आता 45 वयापर्यंत मी बघतोय ते नेहमी सायकलचा प्रवास करतात. म्हणजे इथून ते भांबेड असो कुठे असो जो प्रवास आहे तो त्यांचा नेहमी सायकलवरती असतो. त्यामुळे ते एक आमच्या समोर एक आदर आहे की सायकलनी प्रवास करून त्यांनी त्यांची जी शारीरिक ही आहे ती मेंटेन केलेली आहे. त्यामुळे त्यांचं जे आहे त्यांना आम्हाला अभिमान आहे की त्यांनी आतापर्यंत जो प्रवास त्यांनी सायकलवरती राहून त्यांनी त्यांचं आयुष्याचं पुढे सरकवलं आहे. त्याचप्रमाणे लहानपणी आम्ही असं कधी म्हटलं की आपण आम्हाला जरा शाळेपर्यंत सोडतं आपणच्या मागे बसून आम्ही आपणच्या सायकलवरती जायचो. आणि आता माझं वय 45 वय आहे तरीही त्यांच्या हातात सायकल दिसते आम्हाला. म्हणजे आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे.
म्हणजे उगाच फिरायचं नाही. हम्म. आमच्या पिंपळात पाण्याचा धंदा आहे. आता तुम्ही फोटो मारला ना देवामध्ये, हो. तिथं आणखीन फार तिथं निरीक्षण करा. ते शंकराचा आणखीन दत्ताचा फोटो आहे. बर. दत्ताचा फोटो. अच्छा. पाना पिंपळाची पहिले आम्ही बघून यायचं हम्म. आणि ते आपल्याला लायक आहेत, आपल्याला बा उपयोगीचे आहेत हम्म. तरच गडी घेऊन जायचे, नाही ते गडी घेऊन जायचं नाही. बरोबर. त्याच्यासाठी सायकलने प्रवास पहिला केलेला आहे. बरोबर. इकडे कुंडी बेलारी पासून मार्लेश्वर, कुंडी बेलारी वगैरे संपूर्ण सायकलने, हम्म. ह्या पानाच्या धंद्यासाठी. अच्छा. हा, पानाचा पानं बघून धंदा. यायचं. हा, उगाच फिरत राहा. फक्त फिरणं जास्त फिरस्ती झाली. फक्त एकच गणपतीपुळं 16 जण आम्ही गेलो ट्रिप बर. म्हणून. बर. हा, मजेमध्ये. अच्छा. हा, सायकल घेऊन. हा, सायकल घेऊन. इतर प्रवास आम्ही मजेमध्ये नाही केला. आम्ही माझ्या स्वतःसाठीच केला. बरोबर. इकडे व्यवसायासाठी. हा, व्यवसायासाठी. बरोबर. परत रायपटण, पाचल, कारवली, हद्द, मिलन, दौलेतर, आंबा. ही पानं कुठनं यायची आणि तुम्ही पाना विकायचं? इथून काढायची आपण. अच्छा. ते पिंपळ आहेत ना आपले अच्छा. शेतामध्ये, इकडे बाहेर असतात ना पिंपळ, हा, हा, त्याची हा. पानं तोडायची आणि ती आपल्याला लायक असतील ती काढायची, कुजवायची. हम्म. 28 दिवस कुजवायची ती बर. आणि बूट पॉलिशच्या ब्रशने साफ करून द्यायची आणि फक्त त्याच्यावरती जाळी शिल्लक ठेवायची. बर. वरचा पुपुद्रा तो काढून टाकायचा. हा. तो पुपुद्रा काढून टाकल्यानंतर ती बूट पॉलिशच्या ब्रश असते, त्या बूट पॉलिशच्या ब्रशने ती घासून टाकायची. बर. आणि मग त्याचं काय पुढे? आणि ती मग वाळाशी अशी उभी करून ठेवला ती वाळणार आणि ती मग पेंटर लोकांना द्यायची. कशासाठी वापरतात ते? हा, फोटो फ्रेमसाठी. फोटो फ्रेम साठी? फोटो काढायचे त्याच्यावर. होय. गणपतीचा फोटो. आता एक भांबेडला गणपतीचा फोटो आहे. तुमच्याकडे आहे तसं नाही. बघायला मिळेल? आता इथे आहे ना आमच्या अच्छा. शंकरात आणखीन दत्तात आहे. बर. तशा पानात आहे? हा, पानावर. बर. त्याला 3 अटी आहेत. हम्म. फाटले नाही पाहिजे, डाग नाही पाहिजे, आणखीन पुढची शेप पाहिजे, जीभ आहे ना ती पाहिजे. ह्या व्यवसायात तुम्हाला किती पैसे मिळायचे त्यावेळेला? तरी घरावरती हा संपूर्ण मला ह्या व्यवसायाचाच आहे. अच्छा. हा, घर बांधून सगळं पूर्ण त्या जवळजवळ त्या व्यवसायावरच झाला. तरी असं किती पानामागे मिळायचे पैसे? पानामागे पैसे किती मिळायचे? पानामागे फक्त काय आम्हाला 250 रुपये शेकडा, म्हणजे हजारी पानामागे. फक्त साईड बिझनेस म्हणून करायचं. वल्लभ आठले ज्यांनी मला हा व्हिडिओ करण्यासाठी सुचवलं, ते आज काही कारणास्तव इथे येऊ शकले नाहीत माझ्यासोबत, परंतु त्यांचे वडील आलेले आहेत. काका नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? वल्लभचे वडील नाव श्रीनिवास जनार्दन आठले, धोंडूकाका आठले म्हणून परिचित. बर. तर पानगले काकांचा हा जो सायकलचा इतक्या वर्षांचा प्रवास आहे तो तुम्ही जवळनं बघितलेला आहात, तर त्याविषयी तुमची काय भावना आहे? सायकलचा प्रवास म्हणजे ते माझ्या दारावरूनच त्यांचा नेहमीचा रस्ता आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा ते मला भेटतात. आणि रोज सकाळी साधारण 10-10:30ला जातात, रात्री बॅटरीवर येतात. आणि त्यांनी म्हणजे त्या दृष्टिकोनातनं भयंकर परिश्रम करून ते सगळं केलेलं आहे. आणि साधारण 40-50 किलोमीटर जाऊन येऊन असं त्यांनी बरीच मकणं पार केलेली आहे. बापरे. त्या काळात सायकलचं महत्त्व किती होतं? सायकलचं महत्त्व म्हणजे त्यावेळेला म्हणजे सायकलचं महत्त्व होतं. गावात मोटरसायकल अशी एकच होती आणि एसटीच्या फेऱ्या 2 होत्या. मुळे डॉक्टर म्हणून आमच्या इथे जे आहेत त्यांची SD गाडी होती. अच्छा. आणखीन पानगळ्यांची सायकल. होय काय? 2च दुचाक्या? हो. बरं. आजच्या काळात सुद्धा आता जवळजवळ घरोघरी दुचाकी आहे, ती पण इंजिनवाली, म्हणजे सायकल नव्हे, मोटरसायकल. होय. तर अशा काळात सुद्धा पानगले काकाने आपली सायकल जपून ठेवली आणि नुसती जपून ठेवली नाही तर तिनेच ते रोजचा प्रवास करतात आजही. अद्याप कार्यरत आहेत. आणि आत्ता वय त्यांचं 70 आहे, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनीच लहान आहे, पण अजूनसुद्धा ते दुचाकीवरच त्यांचा व्यवसाय करतात जाऊन येऊन. बरोबर. मोटरसायकल घेणं शक्य आहे त्यांना, पण ते नाही एवढं. ते आहे तर अल्पसमाधानी, आणि त्यांची ती एक आयुष्याचा भाग बनलेली आहे सायकल. चालेल, धन्यवाद काका. तुम्ही आज आवर्जून वेळ काढून आलात या ठिकाणी आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू सो मच. टेलरच्या व्यवसायात तुम्ही कधी उतरलात आणि कशी सुरुवात झाली? टेलरचा व्यवसाय आम्ही म्हणजे 76-77 पासून मी टेलरमध्ये बसलो. अच्छा. हां, ते टेलरला पण आता मला 49-49 वर्ष झाली.
पण मग हा व्यवसाय पानांचा बंद झाल्यावर टेलरचा सुरू केला. त्याच्यातून पानापणचा व्यवसाय होता. अच्छा, तेव्हा पानाचा होतो व्यवसाय होता. होता. हा. ते पण मग तुम्ही शिवणकाम वगैरे शिकलात कुठे? मुंबई हंडी क्लास शिवडी मच्छी मार्केटच्या पाठीमागे. बर. आमचे वडील तिथे श्रीकृष्ण झोपडी संघामध्ये गोलंजी हिल रोड श्रीकृष्ण झोपडी संघामध्ये अध्यक्षपद पद होतं. 25 वर्ष अध्यक्षपद चालवलं. तरी वडिलांचा हेतू तिकडे मुंबई करायची नाही. बर. त्याने आपला निम्म आयुष्य सगळी नोकरी धंदा सगळा तिकडेच केला मुंबईला, पण तुला मुंबईला ठेवायची नाही बर. असा हा त्यांचा ध्येय. बर. मग त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यानुसार आम्ही आलो, म्हणजे आम्ही त्यांची इच्छा पूर्ण केली. बरोबर. आम्ही तो हट्ट केला नाही की बाबा ना आम्हाला मुंबईच करायची आहे असं नाही. बरोबर. शेवटी वडिलांचा पण शब्द आई वडिलांचा मानावा लागेल. होय होय. त्याच्यामुळे आमचं तसं काय सुखदुःख काय नाही, तो व्यवस्थितच आहे. बरोबर. फक्त एकच की आम्हाला इथे येऊन थोडे त्रासदायक कामं करायला लागेल. आता शेती म्हटलं तर त्रास कष्टाचे काम आहे. हा कष्टाचे काम. हो बरोबर. आता त्याच्यातून हे टेलरिंग जोताचं काम करायचं. बरोबर. शेती झाली का मग परत लोकांचे कपडे घ्यायचे, ते मग गणपतीपर्यंत पूर्ण करायचे. गणपती पूर्ण झाले त्यानंतर मग परत भात कापणे आम्हाला लोकांना जरा थांबवायचे, बाबा भात कापणे थोडा थांबा. बरोबर. असं संपूर्ण ते टेलरिंग शेती वगैरे असे सांभाळले बर. आता. बर. तर मित्रांनो, असं हे छान कौलारू घर आहे. आपण मागच्या बाजूने पूर्ण करूया फिरून चौरस. फुल फुल फिरा चौकावरती लागेल. हो, असू दे. असा इथे दरवाजा आहे, तिकडे पण दरवाजा आहे, समोरासमोर 2 दरवाजे आहेत. ते हवा पास होण्यासाठी केलेलं आहे ते. बरोबर. कारण हवा म्हणजे बायचा हा दरवाजा ही पूर्ण मांडवकरवाडी आपल्याला इथून हा. दिसते आहे. आता सगळीकडे चिऱ्याची घरं झालेली आहेत. आता मातीचं घर नाही कुठे. नाही काय नाही, सगळं चिरा प्लास्टर. चिरा पण ना प्लास्टर नाही. होय. विठोबा मिस्त्रीने बांधले नाही काम, वरचं काम केलं विठोबा मिस्त्री, किशोरचे वडील. आणि हे काम केलेलं हरदगाळ्यातला अनंत गोवलकर. आणखीन चिऱ्याचं काम आपले हे जोडकाम सगळं मेलगेने केलं. लादी मेलगेने करले. 3 टप्प्याने कामं केली असं. आणि संपूर्ण मटेरियल आम्ही आणलं ते दादा गांधी म्हणून साखरपा एकच. ते आमच्या वडिलांचं तसं हे होतं की एकच दुकानदार पकडायचा. अजून आम्ही मुलांना कुठं सोडलं होते. बाबाच्या काळामध्ये आपण मुलांना आम्ही सोडलं नव्हते. आता नंतर मग आपल्या इकडे तिकडे दुकानं झाली असं. शंकर आणि दत्त आता हे पानावर आहेत. अच्छा. आणि गॅरंटी फोटो आहेत. म्हणजे कसे कलर अजून जवळजवळ 35-40 वर्ष होऊन गेली. कलर तसाच आहे. बरोबर. ते ब्लड पानावर ही वरून शेप आहे, ही महत्वाची. फाटले नाही पाहिजे, डाग नाही पाहिजे. अशा अटीतून 4 अटीतून पान घ्यायचं क्लिअरनी पेंटरनं पाठवून द्यायचं. हां असं आहे. आता हे अजून सुरू आहे. असे आहेत काम करणार. काम करणार आहेत. चौगले पेंटर वाणी समाजाचा एक आहे. त्रिवेदी 2, परत मराठे 2, मराठाशाही असे आहेत. 7 पेंटर आहेत. हां. एक ख्रिश्चन समाजाचा. अच्छा. पण 7 पेंटरना आम्ही लेटर पाठवून टाकली की बा आम्हाला एवढंच नाही, 250 रुपये देत असाल तर द्या. बरोबर. तर नाही असं. बरं. आता इकडे पाठी या. काकाने माझ्यासाठी मेहनत घेतली. वल्लभचा विचार पूर्ण केले असं काकाने असं म्हणायचं. हे मुलं वगैरे पडू नये म्हणून ग्रिल बसवून घेतले. बरोबर. पुतण्याचा आमचा विचार थोर आहेत. कसं माहिती आहे, अजून मयत झाला भाव आहे ना त्याचा धाकटा मुलगा, त्याला बाजूला होणं आवडत नाही. एकत्रित राहणं हे महत्वाचं असं त्याला. त्याच्यामुळे त्यानं हे सगळं स्वतःहून डोकं चालून सगळं काय करणार. बरोबर. विचाराने. बरोबर. मला मोठे भाऊ म्हणतात, मोठे भाऊ काय करूया, असं करूया, तसं विचार ना. बरोबर. असं इकडे एक मातीचं हे मातीचं घर आहे. ते आता यंदा घरकुल झाला होता, पण काय आता ते बघूया. आता माटोकरांना सांगितलं जरा बघ मग झालं आणि ते पूर्ण करून टाका. आम्ही जागा दिली, ही आमची जागा आहे. बरोबर. पण ते तिची आई होती. अच्छा. पानगले काकांचे शेजारी आहेत आपल्यासोबत. मित्रांनो, तुमचं नाव काका सांगा पहिल्यांदा. हिरो झिमा मांडवकर. बर. आता मी आज इथे आलेलो आहे ते पानगले काकांची सायकलची सफारी इतक्या वर्षांची जी आहे ती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी. आणि कुठेतरी शासनाने सुद्धा अशा माणसांची नोंद घेतली पाहिजे जे आजच्या काळात सुद्धा सायकल
जपून ठेवलेली आहे ज्यांनी, आणि पर्यावरणपूरक असा हा एक साधन आहे जे आपण प्रवासासाठी वापरू शकतो. तर ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय आठवणी आहेत ह्या सायकलच्या प्रवासाविषयी? चांगला विषय, त्यांनी चांगली चालवली त्या पद्धतीने सायकल. अगदी 50 वर्षात चालवली, पण कुठल्या बाबतीत तिथे अडचण आलेली नाही. हम्म, अशा पद्धतीने त्यांनी चालवली. हम्म, हां, 2-2, 3-3 माणसं घेऊन जायचे. पाचल, रायपाटण हम्म. अशा पद्धतीने फिरवले त्यांनी. एवढ्या लांब लांब नेलेली? होय 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 अच्छा. तुम्ही कधी गेलायत? होय, मी 2-4 वगैरे मीच गेले त्यांच्या गाडीवरनं. होय काय? होय होय, ते भांबेड सगळं ते बाजार बिजार करताना मी त्यांच्याबरोबर जायला. होय काय? हां हां. बरोबर. तेव्हा सायकलला किती महत्व होतं त्या काळात तुम्ही लहान असताना? सायकलला म्हणजे ते नाही तर इथं वाहनच नव्हतं ना हो. दुसरं वाहन नाही? वाहन नाही. आता या रिक्षा झाल्या. तर त्या टायमाला भांबेडला जायचं म्हटलं ते त्यांच्या गाडीवर बसला म्हणजे तशी सायकल पण मारायचे ते. हां, 15 मिनिटात तर गेलंच पाहिजे अशा पद्धतीने करायचे. बरोबर. हां, पण ती त्यांची ताकद होती. आता तेवढी ताकद नाही आहे. पण सायकल असणं म्हणजे त्या काळची श्रीमंती म्हणावी लागेल. अर्थातच. हा, असं ठराविक लोकांकडेच सायकल असायची हो हो. की सगळ्यांकडे होती सरस? नाही खरं म्हटलं तर ह्याने ते मुंबई सोडली नाही, इथे ह्याने सायकल वडिलांनी सांगितलं तू सायकल घे. पण मग तुम्ही शिकलात चालवायला त्यांची सायकल? नाही हो, मला जमलीच नाही ना. जमलंच नाही. पण प्रयत्न केलात? करणार काय, आपल्याला झेपण्यातलं नाही तर करणार काय. काका द्यायचे की नाही कधी, की हात लावायला द्यायचे? म्हणायचे हात लावायचे म्हणायचे, पण ते हे धरून मला फिरवायचे. हा, बरोबर. तर काका, ही जी सायकल आहे तुम्ही इतके वर्ष चालवत आहे, तर नेमकी यामागील प्रेरणा काय आहे तुमची? प्रेरणा म्हणजे सायकलच्यामुळे मला माझी शारीरिक प्रवृत्ती चांगली म्हणजे व्यवस्थित राहू शकते, आणि ते राहिलीच आहे. 70 सालामध्ये तुम्हाला आता काय गोळी वगैरे? मला गोळे वगैरे काय नाही, प्रेशर नाही. बर. अपराध डॉक्टरांनी जेव्हा पायाचं ऑपरेशन केलं त्या टायमाला म्हणजे फोड आला होता, ऑपरेशन केलं त्या टायमाला त्यांनी 4 कागद कोरे आहेत म्हणून सांगितलं. मला विचारला, पण तुम्ही करता काय? म्हटलं शेती. आणखीन काय करता? म्हटलं टेलर काम. आणखीन काय करता? म्हटलं सायकल 36 वर्ष माझ्या हातात आहे. त्या टायमाला 36 चालू होते. हां, मला त्यात तुमच्या सायकलने हे कागद कोरे केले. तुमच्या प्रकृतीला काय डायबिटीस नाही, काय नाही, काय घाबरायची गरज नाही. जारी सदगी डॉक्टर भांबेड उपकेंद्राचे मेन डॉक्टर, ते म्हणाले की पानगळे तू आहे तसं जा, आम्ही म्हातारे झालो ते सायकलच्यामुळे. बरोबर. हां, आता ते रत्नागिरीला आहेत, त्यांना दिसत नाही. आजच्या काळात आता तुम्ही जेव्हा सायकल घेऊन बाहेर पडता, हां, तेव्हा लोकांची बघायचा नजर किंवा दृष्टिकोन कसा असतो? दृष्टिकोन काय, तर काय लोकांना असं वाटत असेल की हाय त्यांनी जिद्द ठेवलं आहे. काही लोकांना असं वाटतं की हे पैशाची बचत करतोय, असं त्याचा अर्थ एवढा. अच्छा. बाकी काय ते लोक काय म्हणतील त्याला, आपल्या प्रकृतीचा विचार करा. आज मी गाडी घेतली बाय चान्स, ती गाडी घेतली, गाडी घेण्याचं न कारण म्हणजे एवढं की गाडी घेतली तर बाय चान्स तुमच्यासारखा मनुष्य मित्रत्व आहे. गाडी मागायला नाही म्हणू शकत नाही म्हटलं का वाटकीने निर्माण होणार, मित्रत्व तुटणार. कुठे काय दुखलं, काय कुणा आजारी पडला का लगेच डॉक्टरकडे घेऊन जायचं, किंवा जाताना ह्यांचीच भावजय विचार झालेला होता. आता हे मांडवकर आहेत ना, हिरू झिमाजी मांडवकर, यांची भावजय म्हणजे रामचंद्र झिमाजी मांडवकरांची पत्नी. विचार झाला, ते सायकलवर बसवली नाही, मी सायकलवर बसून भांबेडला घेऊन गेलो. बरोबर. पण ते चालत्या वाटेने, बरोबर, रोड नव्हता. अजून सुद्धा रोड नाही तिकडून, आता झाला तो इकडून मांडवकरांच्या घराकडून, पण तो रोड नव्हता. तरी पण आम्ही ते गेले. डॉक्टर मला म्हणाले, तू काय केलंस का? अरे तू काय सायकलवरून ह्या विषारीत झालेल्या बाईला तू सायकलवर आणली, मग आता काय साधनच नाही ना, काय माणूस कोण घरी नाही, सगळी यात्रेला गेली, बसवली. आणि आत्ता जे मांडवकर आहेत ना, आता जे दिवार आहेत, त्यांचे ते आत्माराम मांडवकर होते, त्यांनी मग मला जरा मदत केली आणि त्यांनी पकडलं असं जरा. अच्छा. आणि मग आम्ही ते घेऊन गेलो. बरं. बायच्या मयत झालं. सकाळी माझ्या इथं माणूस येणार, रात्री मयत झालं ते सांगणार, बाबा अमुक ठिकाणी आप्पा जायचं आहे, मला आप्पा म्हणतात. पानगळे आप्पा, मला सगळं फेमस नाव आप्पा माझं. आप्पा अमुक ठिकाणी जायचं आहे कोलेवाडी. जाताना दिसताना बॅटरी हातात घ्यायची आणि त्या माणसाकडे जायचं आणि सांगायचं, अमुक मनुष्य मयत झालाय, तुम्ही वेळेवर या. किंवा काय कार्य नाही, लग्न कार्य झालं, बा आता मांडवकर म्हणाला असलं तर जायचं होतं, मग त्याला डबल शीट बसते घेऊन जायचे. पण तेव्हा कुवेत होती, म्हणजे ताकद होती अंगामध्ये. पुतण्याला माझ्या बसवला आणि धुंडू काकांच्या जोर थोडा चढ आहे ना, तो साधारण नाही म्हटलं तरी त्या 22-23 वर्षाचा होता.
आणि त्याला मी बसवला डबल सीट सायकलवर. हम्म. मी शक्यतो सायकलवर कोणाच्या बसत नाही. बर. मी स्वतः सायकल पण चालवत किती तुमच्या उतराला फास्ट सोडणार, तो समोरचा माणूस आहे घाबरणार अंगावर आणतोय की काय, पण घाबरायची गरज नाही. पण त्या पुतण्याला मी बसवला आणि मग त्याला म्हटलं उतरू नकोस खांब. मग तो स्टॅमिना भारी दिसतोय म्हटलं तुमचा. बर. हा असं. पण ते कोणाची जिद्द नाही, शर्यत लावायची नाही, मीपणा करायचा नाही. आपण आपलं सायलेन्सने जायचं, आपलं जे आपलं काय त्याप्रमाणे सायकल चालवायची. बरोबर. आता आजकाल ना छोटा छोटा प्रवास जरी असला ना तरी लोक टू व्हीलर विकत घेतात. इथून इथे जायचं असलं तरी लगेच टू व्हीलर दारात असते. तर मग अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना काय सांगायचं, त्यांचं त्याप्रमाणे चालवतात. आम्ही आमची सायकल तर काढायची तयारी असते. 3 तालुक्याची रनिंग झालेलं आहे. 3 तालुक्यात राजापूर, लांजा, देवरुख 3 तालुक्यांचा रनिंग झालेलं आहे. आणि ते टायमिंग सांगून त्या टायमाला टायमिंग सांगायचं मी. राजापूर 2.5 तास, साखरपा 1.5 तास, 2.5 तास, दाभोळा 1.5 तास, असं सगळं टायमिंगवर असायचं. पाचल 1.5 तास, रायपेटन 1 तास 20 मिनिटं, असे ते टायमिंगवर मी जायचा. पण तेव्हा ताकद होती. आता टायमिंग नाही. बर. आता नो टायमिंग, म्हणजे कसं असते ते. पण सायकल सोडायची नाही. सायकल हा विषय सुटला नाही. चालेल. धन्यवाद काका. आज पूर्ण या व्हिडिओमधनं तुम्ही तुमच्या सायकल प्रवासाची कथा आम्हाला सांगितलीत आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपल्या प्रेक्षकांच्या वतीने या व्हिडिओच्या खाली भरभरून लोक आपल्याला शुभेच्छा देतील याची मला खात्री आहे. बंडू काका पाध्ये, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद की तुम्ही एक खूप चांगला संदेश, खूप चांगला विषय माझ्यापर्यंत पोहोचवलात आणि मला संधी दिलीत की या व्हिडिओच्या माध्यमातून काकांचा जो जीवन प्रवास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि मला खात्री आहे की याची दखल कुठेतरी शासकीय पातळीवर सुद्धा घेतली जाईल आणि येणाऱ्या काळात पानगले काकांचा कुठेतरी एक योग्य आदर सन्मान राखून त्यांची दखल घेतली जाईल याची आपण आशा बाळगूया आणि हीच विनंती करूया. आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच हटके कंटेंटसाठी आपल्या चॅनलशी जोडले राहा. खूप खूप धन्यवाद.